राजधानी दिल्लीमध्ये सर्वच ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे। त्या धुक्यामुळे दिल्लीत दृश्यमानता अवघ्या 50 मीटर एवढीच आहे। दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान सेवेवर परिणाम जाणवतोय। राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। हे दृश्य आपण बघतोय दिल्लीतले आहेत। उत्तर भारतातली थंडी सध्या ओसरायला सुरुवात झालेली आहे, पण धुकं मात्र अनेक शहरांमध्ये सध्या पाहायला मिळतंय। राजधानी दिल्लीमध्ये देखील आजची जी व्हिजिबिलिटी आहे म्हणजे दृश्यमानता जी आहे ती फक्त 50 मीटरवर पोहोचलेली आहे। आपण पाहतोय कर्तव्य पथावरचं हे चित्र। खरं तर याच बाजूला इंडिया गेट ची वास्तू आहे, पण अगदी म्हणजे 40 ते 50 मीटर नंतरचं आपल्याला काहीच दिसत नाही। अगदी दाट धुकं जे आहे ते संपूर्ण राजधानी दिल्लीवर सध्या पाहायला मिळतंय। उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमधल्या देखील अनेक शहरांमध्ये दाट धुकं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय हा जनपद आहे आणि जनपदवर जर पाहिलं तर इथं देखील अगदी 50 मीटरच्या पलीकडचं आपल्याला काहीच दिसत नाही। त्यामुळं वाहन चालकांनी खरं तर काळजी घ्यावी असं आवाहन दिल्ली पोलिसांच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने हेच आहे की गेल्या 12 वर्षातली सर्वात जास्त थंडी जी आहे ती 2024 साली पडली होती असं देखील हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। विमानांची उड्डाणं असतील, त्याचबरोबर लँडिंग असेल आणि रेल्वेची ये जा जी आहे त्यावर देखील याचा परिणाम झालेला आहे। अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत ज्या दक्षिण भारतातून येणाऱ्या आहेत किंवा ईशान्य भारतातून येणाऱ्या आहेत राजधानी दिल्लीमध्ये त्या देखील उशिरा धावत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।